पक्ष माझ्यावर जबाबदारी टाकायला तयार झाला की मला नगरसेवकाचं तिकिटाचं प्रभाग नंबर 28 मधून क मध्ये एबी फॉर्म माझ्या नावाने प्रिंट पण झालेला आहे. पण मी माझ्या 20 वर्षापासून मी माझ्या कार्यकर्त्यांसाठीच आतापर्यंत तिकीट नाही घेतलं आणि आता पण मला वाटलं की मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत मला तिकीट भेटेल. तर मला एकट्याला तिकीट भेटून मला कार्यकर्त्यांना जर तिकीट नसेल भेटत तर मग मी तिकीट कशाला घेऊ. म्हणून मी या इलेक्शनमध्ये आता या भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेत नाही. पण मी पक्षाच्या बरोबर राहीन. पण मी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे मी माझ्या तिकिटाचा त्याग करत आहे. कारण उद्या कोण मला बोलायला नाही नको की ताईने स्वतःच्या मुलाला तिकीट आणलं आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, तसं परत बोलायला नको. म्हणून मी माझ्या पक्षाचा तिची माफी मागतो की मला हे तिकीट नको आहे. तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांना जर न्याय देऊ शकत नसाल तर मला सुद्धा या पक्षाच्या तिकिटाची गरज नाही आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या कार्यकर्त्यांना एबी फॉर्म देऊन सुद्धा काल अध्यक्षांनी आज साईनला येतो म्हणून सांगितलं. कारण फॉर्म मोठे असल्यामुळे फिलअप करून ठेवा, आम्ही तुमचा फॉर्म पूर्ण करून देतो आणि मी येऊन सकाळी साईन करतो. आज सकाळी मी रात्री 3 वाजल्यापासून त्यांच्या संपर्कामध्ये आहे. SMS द्वारे 4 वाजता त्यांनी मला मेसेज टाकला की मी आता माझ्याकडे एबी फॉर्म साईन करायला आलेले आहेत, मी इथून थोड्या वेळाने निघतो आणि मग तुमच्याकडे येतो, असं सांगून मला दिलं. पण अजूनपर्यंत 10 वाजले तरी अजून त्यांचा पत्ता नाही. आणि आता हे मुद्दाम करत आहेत तर आता बाकीचे एबी फॉर्म भरले जातील आणि आमचा नंतर एबी फॉर्म भरल्यावर तुम्हाला माहिती आहे जो दुसरा फॉर्म भरला जाईल तो ग्राह्य धरला जाणार नाही. एबी फॉर्म जो प्रथम भरला जाईल तो ग्राह्य धरला जाईल. म्हणून आता याच्यात काही अर्थच उरला नाहीये. पण मला पाठवलंय आणि अजून बेलापूरच्या 4 सीटांना पाठवलंय. त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं जर बाकीच्या लोकांना नसेल तिकीट भेटत तर आम्हाला या तिकिटाची गरज नाहीये. हो, असं मुद्दाम करताय हे जे नव्याने जे पक्षात आलेले आहेत बीजेपी मध्ये ती लोक हे काम करत आहेत. पक्ष जर धृतराष्ट्र कधी दुःशासनावर किंवा दुर्योधनावर कार्यवाही करताना बघितलाय का? पक्ष हा धृतराष्ट्र झालेला आहे असं माझ्या मते. ते डोळ्याची पट्टी बांधून बसलेत. त्यांना दुर्योधन आणि दुःशासन चांगलेच वाटतात. नाईक, संदीप नाईक, सागर नाईक, कोणी पण म्हणा तुम्ही, नाईक परिवार. ओके सर, थँक्यू सर.